सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट। संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांना अन्न वाटप। संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूरच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कैलास सातपुते सर व संस्थापक अध्यक्ष विठ्ठल होनमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील 400 कुटुंबांना अन्न वाटप करण्यात आला। दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शिना नदी लगत गावांना पुराचा जास्त फटका बसला असून अनेक शेतकरी व नागरिक शाळेत व बेदाणाशेड या ठिकाणी वास्तव्यास असून अशा शेतकरी व नागरिकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अन्न वाटप करण्यात आला। या प्रसंगी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे विठ्ठल होनमारे, समर्थ किचनचे जीवन चाबुकसर, प्रदेश युवक अध्यक्ष हरिभाऊ वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपन थोरात, चैतन्य घोडके, प्रभाकर वनकळस, राजकुमार वनकोरे, शेखर कांबळे, योगेश गायकवाड, आदित्य वनकडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गायकवाड, शिवराज पाटील आदी उपस्थित होते। सदर अन्न वाटप कार्यक्रमात रोहन गायकवाड, शंकर कांबळे, राजू कांबळे, विष्णू गायकवाड यांनी परिश्रम घेतले। काय सुलताननगरमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला मी जय भीम घालतो। आमचं दुःख तुम्ही वाटून घेतलं म्हणून त्याचं तुमचं मी स्वागत करतो आमच्या हरिवस्तीमध्ये। मसलखाम राहणार पात्री, सोलापूर जिल्हा, सोलापूर तालुका। हे माझा मोठा लेख, मला हे नवरत्नाची फराळी दिली। मला जन्मानं जन्मी आयुष्यभर मी आशीर्वाद देणार, मीच नाही एकटी, माझी सगळी मंडळी संघटना तुमच्या सुख दुःखात सहभागी आहे। प्रामाणिक प्रयत्न करू आणि तुमचा जो आम्हाला पाठपुरावा आहे सांगा, त्यासाठी आम्ही शासन दरबारी आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून 100% प्रयत्न करू। धन्यवाद। आम्हाला सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय विठ्ठल भाऊ होनमारे, प्रदेशाध्यक्ष कैलास सातपुते सर, त्यांचं टीम आमच्या तेलगावमध्ये आलेली आहे आणि सगळं 100% तेलगाव पुरानं पहिल्यांदा गेले ना, अजून एकदा आता पाणी यायला लागलंय। आणि त्यांचं एक विशेष मला कौतुक वाटलं की काय की त्यांनी गावात न शिरता वस्त्यावर जाऊन जी खरी गरज आहे ती ओळखून त्यांनी तिथं असणारं त्यांचं काय आणलेली जी काय किट होती ती पुरवठा केले आणि खरंच त्या ठिकाणी म्हणजे असं ओळखून त्या ठिकाणी द्या, खरी गरज आहे 100% झालंय। पण काय कसं असतंय माहित आहे का, जरी गरज नसली तरी मी घेण्याचं प्रमाण असतंय लोकांची, ती वृत्ती आहे त्यांची, तो वृत्तीचा दोष आहे, तो सोडा। पण तुमचं खरंच त्या ठिकाणी आभार आहे आणि असंच सहकार्य करा। अजूनही पाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेला आहे, या देशामध्ये 2 घटकाला प्राधान्य दिलं पाहिजे। झोपताना जो देशाचं संरक्षण करणारा जवान असेल आणि उठताना जो ह्या देशाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, ह्या शेतकऱ्यांना नमस्कार केलं पाहिजे। आज शेतकरी संकटामध्ये आहे, पूरग्रस्तामध्ये भरडलेला आहे, त्या शेतीचं नुकसान भरपूर होतं आहे। अशा वेळेस संत रोहिदास सामाजिक संघटना ह्या संघटनेचं दायित्व म्हणून या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जेवढी मदत करेल तेवढी कमीच आहे। पण आमचं एक कर्तव्य म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही अन्नदानाचं वाटप आम्ही सुरू केलेलं आहे। हे अन्नदान हे ह्यापूर्वी कंटिन्यू चालू राहील। संघटना त्याला सातत्याने मदत करेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहील।